आपकी अदालतमध्ये कॉमेडीचे बादशाह कपिल शर्मा यांच्यावर आरोप आहे की हे आपल्या लोकांची मस्करी करतात। कपिल, तुम्ही जेव्हा बाहेरच्या देशात जाता, कॅनडाला जाता, अमेरिकेला जाता, ऑस्ट्रेलियाला जाता, तर तिकडे तुम्हाला सगळं चांगलं चांगलं दिसायला लागतं। तिकडची जी बाई आहे ती पण सुंदर वाटायला लागते। सर, मला असं वाटतं की जेव्हा कधी आपण बाहेर जाऊ किंवा बाहेरचे लोक इकडे येतील, आपल्या देशात बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या त्यांनी आपल्याकडून शिकाव्यात। प्रेमाने, आनंदाने, जॉईंट फॅमिलीचा कल्चर आपल्या भारतातच आहे। आईबाबांचे पाय पडण्याचं कल्चर आपल्या भारताचं आहे। बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या बाकीच्यांनी आपल्याकडनं शिकायला हव्या। पण बाहेरून एखादी चांगली गोष्ट आपल्यालाही मिळत असेल तर आपण ती शिकायला हवी, हो ना? त्यामध्ये काही गैर नाही आहे। आपण सगळे माणूसच आहोत। मी बघितलं, लिफ्टमध्ये असाल तुम्ही, कोणी अनोळखी व्यक्ती आली तर गुड मॉर्निंग, एकमेकांना कॉम्प्लिमेंट देतात। आपल्याकडे एखाद्या मुलीला गुड मॉर्निंग म्हणा, ती म्हणेल तुझ्या बहिणीला बोल गुड मॉर्निंग। म्हणजे कधी कधी वाटतं ना, त्यांना आपल्या हेतूवर संशय व्हायला लागतो लोकांना की हा मला गुड मॉर्निंग का म्हणाला असेल। आणि खरंच एखादा अनोळखी व्यक्ती दुसऱ्या अनोळखी व्यक्तीला गुड मॉर्निंग म्हणाला ना, तिसरा माणूस लांब उभा राहून म्हणजे आपल्या वेगळ्या विश्वात वावरत असतात। तिकडे असं नाही पाहिलंय। जेव्हा विदेशामध्ये जाता तेव्हा तिकडे काय बघितलं? तिथे तुम्हाला स्वच्छता खूप दिसली का? स्वच्छता अगदीच असते सर, आणि आपले लोक इतक्या संख्येने तिकडे राहतात। इथे येऊन हवं ते करतील, पण तिकडे जाऊन अचानक डस्टबिन कुठे असं करतात। तिकडे मी बघितलं सर, तिकडे कॉम्प्लिमेंट करण्याची पद्धत खूप चांगली आहे। तिकडे जर काही काम, जसं मी हॉटेलमध्ये होतो, जी आली सफाई करायला, ती आधी म्हणाली गुड मॉर्निंग सर। मी म्हटलं गुड मॉर्निंग। नेमप्लेट लावली होती रोजी, हे नाईस। आणि तेच आपल्या भारतामध्ये एका कामवाल्या बाईला माणसाने कमेंट केली ना की शिला, तर बायको झिंज्या उपटेल त्याच्या की आजकाल तू शिलाला जरा जास्तच बघतोयस। मग मागची पुढची हिस्ट्री काढते, तुझं तर पूर्ण खानदानच चुकीचं आहे। तुझा काकाही 65व्या वर्षी पोरगी पळवून घेऊन गेला होता। तर तिकडे काही गोष्टी चांगल्या आहेत। प्रत्येक गोष्ट तुम्हाला चांगली वाटायला लागते। तुम्ही व्हॅन्कूव्हरच्या लोकांना सांगितलं की आपल्याकडचं ट्रॅफिक कसं असतं, ते व्हॅन्कूव्हरमध्ये कसं ट्रॅफिक असतं, किती डिसिप्लिनने ते लोक राहतात आणि आपली लोक अनुशासनात नाही राहत। अगदीच, कधी कधी आपण सिग्नल तोडून निघून जातो, जे की नाही केलं पाहिजे। झालं काय सर, मी व्हॅन्कूव्हरमध्ये ड्राईव्ह करत होतो, तर माझा मित्र म्हणतो आज खूप ट्रॅफिक आहे। आणि ट्रॅफिक माहितीये किती? आता समजा हे माझ्या गाडीचं बोनेट आहे आणि दुसरी गाडी तिथे उभी आहे। मी म्हटलं एवढा रस्ता आहे, याच्यामधून रेल्वे जाऊ शकते, मग हे कसलं ट्रॅफिक आहे? ट्रॅफिक असतं आमच्याकडे। तिकडे ना एक रूल आहे सर, म्हणजे तुम्ही सगळे प्रवास करत असाल, तुम्हाला माहित असेल की जर तुम्ही गाडी चालवताय ना, तर तुमच्या पुढे जी गाडी उभी आहे तिचं टायर तुम्हाला दिसायला हवं। जर तुम्हाला तिचं टायर दिसत नसेल म्हणजे तुम्ही चुकीचं आहात, तुम्ही परत तेवढं अंतर ठेवलं पाहिजे। आपल्याकडे तर टायर सोडा, कधी कधी गाडी दिसत नाही पुढे कोणती आहे, हो ना? कधी कधी खालून आवाज येतो, सरजी माझी मारुती तुमच्या फॉर्च्युनरच्या खाली आहे। इतकं म्हणजे ते एक अंतर ठेवून चालवतात। तुम्ही मुंबईमध्ये या, गाड्या बोनेट टू बोनेट अशा फ्रेंच किस करत चालत असतात। कधी कधी तर इतकी जागा नसते की आपण आपल्या हिशोबाने वळवू। कधी कधी पुढचा वळवतो ना, मग आपल्यालाही वळवावी लागते। तर इतकं, पण लोकसंख्याही आहे आपली, लोकसंख्या तर खूप जास्त आहे आपली। तिथे मी ऐकलं की तिथल्या लोकांना सांगितलं की भारतामध्ये हळूहळू चालला तर सारखे सारखे भेटाल। ते सर, ते एक गोष्ट होती तिकडे मी नोटीस केलेली। ते लोक ना, त्यांनी तिथे लिहिलंय बघा, मी नियमांबद्दल बोलतोय, मी एक पोलिसाचा मुलगा आहे, मी खूप नियम पाळणारा माणूस आहे। तिथे जर त्यांनी लिहिलंय 80 माइल्स पर आवर, तर ते लोक तेवढ्याच स्पीडने चालवतात। लिहिलं तर आपल्या भारतामध्येही असतं, पण माहितीये आपले भारतीय लोक सुद्धा, आपल्या सरकारला सुद्धा माहितीये की यांच्या सायकोलॉजीवर प्रहार करावा। तर लिहिलं तर असतं की स्पीड एवढा, आणि पण त्याचबरोबर स्लोगन जे लिहिलेले दिसतील ना तुम्हाला, ते खूप इनोव्हेटिव्ह असतात। तिकडे बाहेर असं नसतं, तिकडे लिहिलं असतं की 50चा स्पीड तर 50चाच। इथे लिहितात तर 50चाच, पण त्याबरोबर हेही लिहितात की जर हळूहळू चालवाल तर पुन्हा पुन्हा भेटू, आणि वेगाने जाल तर हरिद्वारला भेटू। आणि हे नाही, आणि हे तेव्हाच समजतात। हे असेच आपले लोक, भीती, घाबरवावं लागतं त्यांना। आणि तुम्ही तर ही सांगितलं की जर आपल्याकडे ऍक्सिडेंट झाला आणि ऍक्सिडेंट मुलीचा झाला तर मग लोक कसे रिॲक्ट करतात? सगळा देश जमा होतो। माणूस कुठे जात असेल ना, म्हणजे मुलगी समजा कुठे स्कूटीवरून पडली, तर जो त्या दिशेने चाललाय ना, रस्त्याच्या त्या बाजूने, तो पण त्याची स्कूटर सोडून इथे येईल, आर यू ओके? 50 लोक येतील।
आणि मुलगा कुठे पडला, अरे पिऊन चालवत असेला. म्हणजे यार, तर होतं असं. तुम्ही सगळ्यांनी हे नोटीस केलंच असेल. कधी नसेल केलं तर बाहेर जाऊन पडून बघा, कोण नाही येत उचलायला. आणि मुलगी पडली तर 50 लोक येतील. मी तुम्हाला घरी सोडू. ती मुलगी स्कूटीवरून पडली आणि हा विचारणारा सायकल उभी करून आला. तू तुझं बघ. पण हा असतात असे, म्हणजे मी तुमचं ते पूर्ण भाषण ऐकलं. वेगवेगळ्या देशात जे तुम्ही बोलला होतात. युरोपमध्ये हो, सर. तुम्ही इंग्रजांना सांगत होते की आंबा कसा चोखायचा. बघा, जसं मी आधी म्हणालो तसं की जर आपल्या देशात काही चांगलं आहे तर त्यांनी शिकलं पाहिजे. त्यांच्या देशात काही चांगलं असेल तर आपण शिकलं पाहिजे. त्यांनी भारतीयांकडून शिकलं पाहिजे की आंबा कसा खावा. सर, मी बघितलं की आंबा खात होता एक गोरा, सुरी आणि चमच्याने. 20% आंबा येतो तुमच्या वाट्याला, बाकी 80% तर फेकून देतात. आंबा चोखतो भारतीय माणूस. आंब्याचा आत्मा सुद्धा काढून घेतो. तुम्ही बघा, गोरे लोक ना टाय वगैरे लावून बसून, इट इज अ व्हेरी सीजनल फ्रूट, या नाईस, इट्स गुड फॉर युअर इम्युन, आणि काट्याने खात आहेत. आमची माणसं असं नाही खात. टाय तर सोडा, ते कुर्ताही काढतात, बनियांमध्ये बसतात. मग जे काही टांगलं असेल ते असं ठेवून मोठं भांडं समोर ठेवतात. मग आंब्याला पकडतात ते दोन्ही हातांनी. आधी त्याला असं नरम करतात, हो ना, आणि आंबा असा असा फिरतो. आणि मग वरचं टोक काढून मग जे त्याला चोखतात, म्हणजे आंबा जो अशा पद्धतीने चोखतात ना भारतीय माणसं, मग त्याची कोय सुद्धा अशी चोखतात. ती कोय चोखल्यावर एखाद्या गोऱ्या माणसाला दाखवा आणि विचारा की हे कोणतं फळ आहे. कोणाच्या बापाची हिंमत नाही की तो सांगेल हे कोणतं फळ आहे. आणि ती जी काही कोय असते ना, तीही मनात म्हणत असेल की पुढच्या जन्मी मला आंबा नको बनवूस. मग म्हणजे फळ खाणं आपले लोक नाही, आपले लोक तर फळं नीट खातात. पण जेव्हा तुम्ही जातात मेलबर्नला, व्हॅन्कोवरला, सॅन फ्रान्सिस्कोला, तेव्हा तुम्ही काय खाता? सर, ॲक्च्युली आजकाल असं झालंय की म्हणजे कॅनडामध्ये म्हटलं तर व्हँक्युअरमध्ये मुख्यतः पंजाबी इतके जास्त आहेत, गुजराती खूप जास्त आहेत, महाराष्ट्रीयन खूप सारे आहेत. तर इंडियन फूडची कमी नाही जाणवत. पण कधी कधी असं होतं की एखाद्या देशामध्ये, जसं साऊथ कोरियामध्ये खूप कमी आहे इंडियन फूड, पण तिथेही मिळालं होतं. पण अजून एक गोष्ट मी नोटीस केली की गोरे लोक ना नाश्ता खूप हलका करतात. तुम्ही त्यांना काही विचारा, एकदम क्विक असतात, कारण नाश्ता हलका केला ना. नाश्ता करून डिनर पण त्यांचा एकदम हलका असतो. डिनर करून माणसं अशी उठतात, इट वॉज अ लवली डिनर, थँक्स. आपले लोक जेव्हा डिनर करतात ना, इतकं खातात, त्यानंतर गोड इतकं खातात, ते असं उठूच नाही शकत. ते तिथेच पसरत जातात. मग बेल्ट काढतात आपला आणि तुमच्या डायनिंग टेबलवरच असे होऊन जातात. तर हे फक्त मी भारतामध्येच पाहिलंय की जेवण झाल्यानंतर ना जरा चहा मागवा, म्हणजे जेवण खाली उतरेल. जेवण कसं खाली उतरेल चहानंतर? जे हलकं खातात ना त्यांची क्विक रिॲक्शन असते. नाश्ता करून आलाय ना, नुसतं फ्रुट्स आणि ओट्स वगैरे खाऊन येतात. ओ मिस्टर जॉन, हाऊ आर यू? आय एम गुड मॅन, हाऊ आर यू? जो माणूस इथपर्यंत पराठे खाऊन आलाय ना, त्याची रिॲक्शन लेट येते, मेंदू हळू चालायला लागतो. त्याला विचारलं ना, भावा काय चाललंय, हा, त्याला 2 मिनिटं तर काही समजतच नाही. तर चांगलं हेल्दी जेवण केलं पाहिजे, ते मी मजा मस्करीमध्ये बोलून जातो. आणि आपल्या समोर पण जे लोक बसलेले असतात ना, आम्ही बाहेर शो करायला जातो, ते पण आपले इंडियन असतात, आपले नेपाळचे असतात, बांगलादेशचे असतात, पाकिस्तानचे असतात, तर आपलेच लोक असतात. कपिल, मी तुमच्या कोणकोणत्या गोष्टी आठवण करून देऊ? तुम्ही तर हे पण सांगतात की युरोपमध्ये लग्न किती स्वस्त असतात, अगदी सोपी होऊन जातात. सर बघा, तेच आहे की काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्यांच्या. मी बघितलंय, 4 गाड्यांमध्ये हे येतात मुलाकडचे, 4 गाड्या त्यांच्या असतात, 8 गाड्या टोटल, 16 लोक. ते पण मी जास्तच बोललो. मुलगा मुलगी काळ्या सूटमध्ये येतात. लांबून बघितलं तर समजतच नाही लग्न आहे, असं वाटतं स्मगलर आहे, डील होते काहीतरी. काळे सूट घातलेले असतात त्यांचे, ते एकमेकांना बुके देतात, एकमेकांना किस करतात, आणि मग चला. आपले लोक वरात निघते तेव्हा म्हणजे पूर्ण शहराला त्रास देतात सर.
घोड्यावर नवरदेव बसलाय मस्त, हो ना, अलेक्झांडर बनून, आणि संपूर्ण रस्ता अडवून ठेवतात. आणि इथून घरातून निघून पॅलेसपर्यंत जायचं आहे, 3 किलोमीटरचा रस्ता आहे, तर पूर्ण 3 किलोमीटर पसरत जातात. मागे ट्रॅफिक अडवून ठेवतात आणि ट्रॅफिकवालेही काही बोलत नाही त्यांना. ते विचार करता घोड्यावर जो बसलाय तो भोगेल, आता समजेल याला बरोबर. तर लग्न कार्य हो, म्हणजे तुम्ही लग्नामध्ये तुमच्या आपले लग्नात किती लोकांना बोलवलं? मी ऐकलं हजारो लोकांना बोलवलं. सर आम्ही खरं तर आमची 300ची लिस्ट होती आणि म्हणजे देवाच्या कृपेने 3000 लोक आले होते. म्हणजे मी तर स्वतःच पळून गेलो माझ्या हो, लग्नातून. मी ऐकलं की लोक आले होते आणि नवरी नवरा दोघंही गायब झाले. गायब असे झालो की आम्ही 10 मिनिटासाठी स्टेजवर बसणार होतो. पब्लिक इतकी आली स्टेजवर, म्हणजे त्यांनी आमच्यासाठी जागाच नाही सोडली. मग आम्ही पळालो. आपले खूप प्रसिद्ध गायक आहेत हंसराज हंसजी. तर जिथे माझं लग्न होतं ना तिथे मागे अजून एक स्टेडियम आहे, तिथे लग्न होतं. तर ते चुकून तिकडे घुसले. तर ते इतके राज गायक आहेत आमचे, इतके पॉप्युलर, तर ते तिकडे निघून गेले, दुसऱ्याच्या लग्नात घुसले. तर जे लोक खुश झाले त्यांना बघून, अरे या हंसजी आमचं सौभाग्य आहे. ते म्हणाले तुमचं सौभाग्य आहे, ते कपिल शर्माचं लग्न आहे, ते कुठे आहेत? म्हणाले ते तर दुसरं लग्न आहे, तुम्ही आमच्या लग्नात आलात. म्हणजे एवढं सगळं घडलं होतं ना की काम खराब. मग मी ॲक्च्युली पळून गेलो होतो सर माझ्या बायकोबरोबर. मग फेऱ्यांच्या वेळी आम्ही बाहेर आलो आणि मग लग्न केलं. ते थोडंसं होऊन जातं, पण प्रेमही आहे लोकांचं. पण ठीक आहे प्रेम, मग जेवण करून जा ना, सकाळपर्यंत बसलेत. मी म्हटलं साप थोडी ना निघणार आहे, आता लग्न करतोय आम्ही, फेरे करून आम्ही निघून जाऊ. पण ठीक आहे. मग जे लोक इतकं प्रेम करतात त्यांना विचारूया की त्यांच्याकडे प्रश्न आहेत का. एक गोष्ट तुमच्याबद्दल खूप ऐकण्यात आली होती की लॉकडाऊनच्या दरम्यानच तुमची दोन्ही मुलं झाली आहेत. तर मग तुम्ही काय सांगाल, हे खरं आहे का की ते लॉकडाऊनमध्येच झाले आहेत? त्यांना म्हणायचंय की कोविडच्या दरम्यान जे लॉकडाऊन होतं तुमची दोन्ही मुलं त्याच वेळी झाली. खूपच वेळ होता तेव्हा. तुम्हाला तर माहिती आहे लॉकडाऊनच्या वेळी बाहेर तर निघू शकत नव्हतो, सगळे आतच होते. मग आतल्या आतच म्हणजे तुम्ही हे बघा ना, हे तर बघा त्या देवाची कृपा आहे. प्रत्येक माणसाने वेळेचा उपयोग केला पाहिजे. जेव्हा मला वाटलं की जग हे थांबलं आहे, ठीक आहे चांगलं झालं सर, प्रत्येकाचा आपापला अनुभव आहे. पण माझे जे मुलं आहेत दोघं पण 3 वर्षात 2 मुलं माझी, कोविडच ॲक्च्युली चालू होता, पण मला वेळही खूप मिळाला त्यांच्याबरोबर घालवायला, तर ते ब्लेसिंगसुद्धा आहेत. पण हां, हे खरं आहे की कोविडमध्येच दोघंही मुलं झाली. पहिल्या लॉकडाऊनमध्ये माझी मुलगी झाली, दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये मुलगा झाला. पण मग मध्ये बातम्या येत होत्या ना की तिसऱ्या लॉकडाऊनसुद्धा होणार आहे. तर माझी बायको म्हणाली असं आहे की ऑडियन्स शिवाय शो कर, निघ. हां, आणखी कोणाला प्रश्न विचारायचा आहे? जसं की आम्ही ऐकलंय की तुमचा हात इंग्लिशमध्ये थोडा तंग आहे, तर काय तुम्ही हे एन्श्योर कराल की तुमची दोन्ही मुलं कॉन्व्हेंट स्कूलमध्ये शिकावीत, म्हणजे त्यांची इंग्लिश चांगली होईल? Who told you I am weak in English, baby? We can talk in English. I can continuously speak for 2.5 minutes. नाही हां, माझी इंग्लिश आधी खूप वीक होती, आता थोडी ठीक झाली आहे. तर हां, पण ऑब्व्हियसली मुलं म्हणजे प्रत्येक येणारी पिढी जी असते ना ती आपल्यापेक्षा बेटर असते. का? कारण हळूहळू आजकाल बघा या वयात जाऊन आम्ही सोशल मीडियावर येतोय. त्यांची सुरुवातच इंस्टाग्राम आणि गुगलने होते, तर ते ऑब्व्हियसली आमच्यापेक्षा चांगलेच असतील. कपिल, जसं तुम्ही लोकांची मस्करी करता, मी बघितलं की ट्विटरवर लोक तुमची पण मस्करी करतात खूप. तर हा तुमचा फोटो ज्यामध्ये तुम्ही बसलेले आहात, ज्यामध्ये जसवीर जस्सीजी आहेत आणि एका फॅनने लिहिलंय ह्या तिघांना टॉयलेटला आली आहे, तिघांसाठी टॉयलेटमध्ये जागा नसेल म्हणून तिघं एकत्र बसलेत. हा इंस्टाग्रामवर मी फोटो टाकला होता. हे गायक जसवीर जस्सीजी आहेत, हे मुकेश छाबरा आहेत, कास्टिंग डायरेक्टर. सर बाहेर धुकं खूप पडलं होतं, तर आम्ही बसलो होतो असेच. खूप थंडी होती. ते ॲक्च्युली आम्हीच काम सुरू केलं आहे. जेव्हा आम्ही आमच्या शोमध्ये अशा फोटोंवर ना असे फनी कमेंट्स वाचतो, पण ही चांगली गोष्ट आहे. आधी लोक असतं ना कधी शिव्या देत असतात सोशल मीडियावर. आम्ही एक नवीन ट्रेंड सुरू केला आहे की यार फनी कमेंट्स टाका, तर आता लोक आमच्या फोटोवरही टाकतात. चांगलं आहे सर, चांगली गोष्ट आहे ना, चांगल्या दिशेला लावतो आम्ही लोकांना. पण आणखी एक फोटो आहे, ही पोस्ट इंस्टाग्रामवर तुम्ही टाकलीत. या आय हॅव सम इंटरनॅशनल फॅन ऑल्सो. आणि यात लोक विचारतायत सोबत फोटो काढण्याचे किती पैसे दिले. यार माहित नाही लोकांना, गोऱ्या मुली माझ्याबरोबर फोटो नाही काढू शकत.
मी जेव्हा टोरंटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला गेलो होतो तेव्हा खूप लोक आमची फिल्म बघायला आले होते. तर जेव्हा डिनर लंच करायला गेलो होतो तेव्हा या गोरीने मला ओळखलं आणि म्हणाली, हा तोच माणूस आहे जो झ्विगातोमध्ये मुख्य पात्र करतोय. मी म्हणालो या. तर बोलते मला फोटो घ्यायचा आहे. मी म्हणालो मला स्वतःच घ्यायचा आहे. तर तिने माझ्यासोबत एक काढला, मी 4 काढले तिच्यासोबत. तेव्हा मी येऊन इंस्टाग्रामवर टाकले. जलस पीपल म्हणतात मी पैसे दिले. का पैसे देईन मी गोरीबरोबर फोटो काढायचे? एक कोणी लिहिलं की कपिल शर्माची चोरी पकडली गेली. मेकअप करणाऱ्या नोरा फतेहला लपून छपून बघत होता, ताडत होता, कॅमेऱ्यात कैद झाली हरकत. ते सर मी स्वतः रील टाकलेली ती. ते माझं गाणं आलेलं आहे थोड्या दिवसांपूर्वी. तुम्ही ऐकलं असेल तर. ऐकलंय तुम्ही नैना दे आखे? हा नाही. तर त्यासाठी रील बनवलेली सर. नोरा बसली होती अशी आरशात स्वतःला बघत होती आणि मी बाहेरून पण बघत होतो आणि आरशात घुसून पण बघत होतो तिला. आवडते मला, सुंदर मुलगी आहे ती, म्हणजे प्रतिभावान आहे, खूप टॅलेंटेड आहे म्हणून. दो नैन तेरे दो नैन मेरे मिल मिल के हो गए चार, मैनू की पता सी प्यार तेरा नहीं प्यार सी यो वपार, प्यार दी उमर विच रू अपनी मैं कर सवा बैठा, नैना दे आखे लग लग के मैं नैन रवा बैठा. हे माझं गाणं आहे. छान छान आहे ना. गुरुने लिहिलंय, हे त्यानेच कंपोज केलंय. खूप सुंदर गाणं आहे. कपिल, जेव्हा आम्ही तुमची माहिती काढत होतो, तुम्हाला माहिती आहे सर माझ्या शोवर जे प्रश्नांचं सत्र असतं ना त्यात तुमचाही हात आहे सर. कारण अदालत तर आहेच. 30 वर्षांपासून हा शो चालवत आहे. सुपर डुपर हिट शो आहे. खूप मोठी गोष्ट आहे. आणि जेव्हा मी रजत सरांना बघायचो ना की हे प्रश्नही विचारतात आणि समोरच्याला वाईटही वाटत नाही, मजा पण येते, हसू पण येतं, मुद्द्याची गोष्टही होऊन जाते. तर हे कुठे ना कुठे तुमच्याकडनं प्रेरणा घेतली आहे सर मी. आणि माझ्या शोमध्ये मी लोकांना प्रश्न विचारतो, एकदम हसत खेळत, आणि मुद्द्याची गोष्टही होऊन जाते. त्यात तुमचंही खूप मोठं योगदान आहे सर. थँक्यू कपिल.